ब्रेकनंतर आफ्टरनून न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता पुन्हा एक ब्रेकिंग न्यूज आहे। बातमीपत्रात धनंजय मुंडेंवरती शिस्तभंगाची कारवाई होणार। भाजप प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांची माहिती। झी24 तासवर थोडा वेळ आधीच त्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या धनंजय मुंडेंना 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात येईल अशा प्रकारची ही कारवाई त्यांच्यावरती केली जाणार आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिलेली आहे। कारवाई केली तर माझा निर्णय घ्यायला मी मोकळा आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे। भाजपला एकंदरीत त्यांनी आव्हान दिल्याचं हे चित्र आहे। बीडमध्ये मुंडे काका पुतण्याचा जो वाद आहे त्यानंतर पडलेले हे संपूर्ण पडसाद आहे। धनंजय मुंडेंवरती शिस्तभंगाची कारवाई भाजप करेल। भाजप प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली आहे। धनंजय मुंडेंना 6 वर्षांसाठी निलंबित केलं जाईल अशा प्रकारची ही कारवाई धनंजय मुंडे यांच्यावरती केली जाऊ शकते। मात्र जर आपल्यावर कारवाई केली तर धनंजय मुंडेंनी देखील आव्हान दिलेलं आहे तर मग माझ्यासाठी मार्ग मोकळा असेल अशा प्रकारची प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे। धनंजय मुंडेंवरती शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे। यापूर्वीच भाजपने इशारा दिलेला होता पक्षविरोधी कुठल्याच प्रकारचा जो आहे या ठिकाणी निर्णय घेतला जाऊ नये आणि त्या प्रकारचं मतही कोणी देऊ नये अशा प्रकारचा इशारा आधीच भाजपने दिलेला होता। मात्र भाजपला धनंजय मुंडेंनी ज्या प्रकारे हा झटका दिला असंच आपल्याला म्हणावं लागेल। काकांविरोधात जे बंड पुकारलेलं आहे त्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावरती भाजप प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या माहितीनुसार 6 वर्षांसाठी निलंबनाची कारवाई होऊ शकते। ब्रेकिंग न्यूज, धनंजय मुंडेंवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी थोड्या वेळ आधीच झी24 तासशी बोलताना ही प्रतिक्रिया दिलेली होती। 6 वर्षांसाठीचं निलंबन जर आपलं केलं गेलं तर ही कारवाई आपल्यावरती झाली तर धनंजय मुंडेंनी भाजपला आव्हान दिलंय तर आपला मार्ग हा मोकळा असेल, वेगळा असेल अशा प्रकारचं आव्हान त्यांनी भाजपला दिलेलं आहे। धनंजय मुंडेंनी देखील आपल्याशी प्रतिक्रिया व्यक्त केलेली होती झी24 तासवर थोड्या वेळ आधीच की कुठल्याही प्रकारची कारवाई भाजपकडून केली जाणार नाही असं त्यांना वाटलेलं होतं। मात्र सुधीर मुनगंटीवार यांनी आता कारवाई करण्याची या ठिकाणी जी आहे ती माहिती दिली आहे। नवनिर्वाचित नगराध्यक्ष दीपक देशमुख स्वतः आपल्या बरोबर आहेत। दीपक जी, एक अपक्ष म्हणून आपण त्या ठिकाणी लढत होतात मात्र ज्या प्रकारे राजकारण सध्या तापलेलं दिसून येत आहे नगराध्यक्षपदी आपण विराजमान झालेले आहात, काय आपली प्रतिक्रिया आहे? हे अत्याचार पक्षातून जे कार्यकर्त्यांवर जे होत होता अन्याय त्याचा हे जे आहे आणि त्याचे शिल्पकार आहेत धनंजय मुंडे साहेब आमदार। म्हणजे धनंजय मुंडेंवरती बोला आपली प्रतिक्रिया। माझ्यासारख्या आधी असंख्य कार्यकर्त्यांबरोबर पण असाच अन्याय झालेला होता आणि त्यातलाच एक मी होतो आणि याच्या आधी पण मी भाजपचा पहिला नगरसेवक होतो आणि परत मला तिकीट डावलण्यापासून आणि खालच्या लोकांची फळी जी काम करत होती आणि त्याच्या पाठीमागं जे आमचा धनंजय मुंडे साहेबांचा जे हात होता त्याचाच जय झालेला आहे। निश्चितच म्हणजे आपल्या विजयामध्ये धनंजय मुंडे यांचा मोठा हात आहे असं आपल्याला म्हणायचं आहे। हो, आमचे नेते आहेत ते आणि त्यांचाच हात आहे माझ्या विजयामध्ये। पण आतापर्यंत अन्याय केला जात होता गोपीनाथ मुंडेंकडून असंच आपल्याला म्हणायचं आहे का? गोपीनाथ मुंडे साहेब हे आमचे दैवत आहेत आणि त्यांच्या खालची जी आहे फळी काम करते आहे परळी शहरामध्ये हमेशा त्यांचा त्रास माझ्यासारखे असंख्य कार्यकर्त्यावर होत होते आणि मुंडे साहेब आज पण आमचे दैवत आहे। त्याची खतखत सगळ्या कार्यकर्त्यांची परळीकरांना जी होती ती आज परळीकरांना मला अपक्ष निवडून देऊन त्यांनी दाखवली आणि परत आता हे सर्वच पक्षांनी मला पाठिंबा देऊन हे दाखवलं की त्या फळीचाच पराजय। हा पराजय नेमका कुणाचा आहे असं म्हणाल आपण? साहेबांच्या आधी आता माझा जो प्रतिस्पर्धी उमेदवार आहे होता जुगल किशोर लोहिया सर्वांना कोणताच नगरसेवक असा तयार नव्हता की त्यांनी परत एकदा अध्यक्षपदासाठी फॉर्म भरावा असं कुणाला न विचारता त्यांनी आपलीच पॉवर दाखविण्याचा प्रयत्न केला होता। पण दीपकजी, आपण बघितलं ज्या प्रकारे की धनंजय मुंडे यांनी बंड केलेला होता आणि आपल्या काकांविरोधातच या ठिकाणी उमेदवार म्हणून आपल्याला देखील या ठिकाणी उभं करण्यात आलेलं होतं, त्याविषयी आपण काय म्हणाल? नाहीये, त्यांनी कार्यकर्त्यावर सातत्याने जे आहे धनंजय मुंडे साहेबांना कार्यकर्त्यावर त्यांच्या कार्यकर्त्यावर सातत्याने जे त्यांना त्रास होत होता त्याच्यासाठी ते लढले आहेत आणि जिंकले पण आहेत।
निश्चितच याला राष्ट्रवादी काँग्रेसची कितपत मदत आपल्याला मिळालेली आपण काय म्हणाल? नाही ना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पार्टी यांनी, मी अपक्ष आहे आणि माझा कामाचा अनुभव सर्व पक्षांना पण होता. मी पहिलेपासून भाजपचं काम करत होतो आणि माझ्यावरचा अन्याय त्यांना सुद्धा सहन झालेला नाही. त्याच्यामुळे आणि साहेबांचा आशीर्वाद असल्यामुळे हे सगळं जे मिळालेलं आहे. निश्चितच धन्यवाद दीपकजी. आपण झी 24 तासशी केलेल्या चर्चेबद्दल. हे होते नवनिर्वाचित नगराध्यक्ष, अपक्ष म्हणून ते त्या ठिकाणी निवडून आलेले होते, दीपक देशमुख. त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार धनंजय मुंडेंमुळेच हा विजय आपल्याला शक्य झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी झी 24 तासवर व्यक्त केलेली आहे. धनंजय मुंडेंवरती जी शिस्तभंगाची कारवाई होणार आहे याची प्रतिक्रिया आपल्याला सुधीर मुनगंटीवार यांनी थोडा वेळ आधी दिलेली होती. मात्र त्यानंतर आपण स्वतः दीपक शिंदे यांच्याशी चर्चा केली आणि या विजयात धनंजय मुंडेंचा मोठा हात असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. तर राजकारणापुढे नाती गौण ठरतात हे मुंडेंच्या वादानं पुन्हा एकदा सिद्ध झालंय. मुंडेंच्या राजकारणाला लागलेली उतरती कळा पुतण्याच्या बंडानं आणखी तीव्र झाली आहे. मला असं वाटतं की मुंडे साहेब स्वतः निर्णय करत नाहीत. आता त्याला हलक्या कानाचं म्हणायचं का आणखीन काय म्हणायचं हा विषय फार वेगळा आहे. मला असं वाटतं की मुंडे साहेब स्वतः निर्णय करत नाहीत. आता त्याला हलक्या कानाचं म्हणायचं का आणखीन काय म्हणायचं हा विषय फार वेगळा आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर त्यांच्याच सख्या पुतण्यानं अशी तोफ डागत केलेलं हे बंड. राजकारणात कसलेल्या गोपीनाथरावांना त्यांच्याच तालमीत तयार झालेल्या पुतण्यानं धोबी पछाड दिली आहे. परळी नगराध्यक्षपदाचं निमित्त होऊन झालेल्या या बंडानं राजकारणातील सत्ता संघर्षात रक्ताची नाती गौण ठरतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. अनेक महिन्यांपासून राजकीय वर्तुळात धनंजय मुंडेंच्या बंडाविषयी चर्चा होती. मात्र वेळोवेळी धनंजय मुंडे यांनी त्यांचं खंडन केलं. आता परळ येथील नगराध्यक्षपदाच्याच निवडणुकीच्या निमित्तानं धनंजय मुंडेंनी अखेर बंडाचा झेंडा फडकावत काका गोपीनाथ मुंडेंना थेट आव्हान दिलं आणि परळीत आता गोपीनाथराव मुंडे नव्हे तर धनंजय मुंडेंची सत्ता असेल हे या निवडणुकीत सिद्धही करून दाखवलं. अर्थात हे बंड करताना मुंडेंभोवतीच्या लोकांवर आरोप केले आणि मुंडेंनाही टार्गेट केलं. 2.5-3 वर्षामध्ये मला नाही वाटत की मुंडे साहेब स्वतः निर्णय करतायत. काही मंडळी अशी बैमान मंडळी मुंडे साहेबांच्या आजूबाजूला झालेली आहे की त्याच्यामुळं त्यांच्या निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांचा स्वतःचा काही भाग आहे असं आम्हाला वाटत नाही. खरं तर मुंडेंच्या तालमीतच धनंजय मोठे झाले, पण काकांनी आपल्यावर अन्याय केल्याचा आरोप त्यांनी या बंडाच्या निमित्तानं केला. आमचं म्हणणं एवढंच आहे की ज्या मान सन्मानानं मुंडे साहेब आमदार असताना आमचे वडील आम्ही इथं काम करायचो त्या मान सन्मानानं आम्हाला काम करू द्या. आम्ही कामच करायचं नाही असा जर विषय म्हणत असतील तर ते योग्य नाही. कुठल्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये आमची नावं नाहीत. मुंडे साहेबांचा दौरा असला तर आम्हाला तो माहीत होत नाही. याच्या पलीकडे काय मोठं दुर्दैव आम्ही आमचं सांगायचं. इथल्या कुठल्याही स्थानिक याच्यामध्ये माझे वडील एवढे ज्येष्ठ नेते आहेत, 40 वर्षे हाडाची काढं मुंडे साहेबांना घडवण्यासाठी केलं. त्यांचं सुद्धा कुठल्याही कार्यक्रम पत्रिकेमध्ये नाव नसतं. राजकीय दृष्ट्या आधीच अडचणीत आलेल्या गोपीनाथ मुंडेंना या बंडाच्या निमित्तानं जोरदार धक्का बसलाय. गोपीनाथ मुंडे हे भाजपमधील एक वजनदार नेते असून मास लीडर म्हणून ते परिचित आहेत. महाराष्ट्रातील त्यांची ताकद ओळखूनच भाजपनं त्यांना संसदेत उपनेतेपदी नियुक्त केलं. भाजपमध्येही मुंडेंना मानणारा एक मोठा गट आहे, पण आता त्यांना स्वतःच्या कुटुंबातून आव्हान दिलं गेलंय. पक्षातून मुंडेंचं वर्चस्व संपवण्यासाठी विरोधक टपले असतानाच घरातून झालेल्या या बंडानं मुंडेंच्या राजकीय कारकिर्दीला उतरती कळा लागली आहे. भविष्यात मुंडेंची राजकीय वाटचाल कशी असेल हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरेल. झी 24 ताससाठी लक्ष्मीकांत रुईकर, बीड. आणि आता